नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा शेळके, छत्रपती संभाजीनगरवरून. कुठलाही आजार का होतो? पार्ट 1मध्ये सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं आणि आजार कसे निर्माण होतात हे आपण बघितलं. तर पार्ट 2मध्ये आता आपण काही आजार कसे होतात, विचारातून उत्पन्न होतात हे आपण बघू. तर नंबर 1, BP आणि हृदयविकार. समजा एखादा माणूस नकळत अशी वाक्य पुन्हा पुन्हा वापरत असेल. उदाहरणार्थ, त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं, ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आणि हे बदलले, माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. क्वचित अशी वाक्य वापरली तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो आणि तो रक्तभिसरणेवर होतो आणि आपल्याला BPची लक्षणे दिसायला लागतात. डॉक्टरकडे गेल्यावर औषध उपचाराने काही वेळ बरा वाटतं, पण अज्ञात मन याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणाऱ्या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला BP आणि मोठ्या स्वरूपाचे हृदयाचे विकार घेण्यास सुरुवात होते. थोडक्यात, सतत मानसिक तणाव, हताशपणा, निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर होतात. आतड्याचे 2 नंबरचं बघू आपण, आतड्याचे विकार. जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकाराची समस्या उद्भवते. नंबर 3, अपचन. बहुसंख्य लोक या आजाराने त्रस्त आहेत. खरं तर मलविसर्जन ही अगदी नैसर्गिक आणि सहज होणारी क्रिया आहे. तरीही काही जणांना धक्का देण्यासाठी कृत्रिम उपायांची, जसं की एखादं चूर्ण, एखादं औषध यांचा आधार घ्यावा लागतो. आता यांची बरीचशी कारणं आहेत. इथे एका उदाहरणाची आपण चर्चा करूया. काही वेळा याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं असतं. कडक शिस्तीच्या नादात आईवडिलांनी मुलाला केलेली शिक्षा, त्याचा राग मनात असतो. लहान मुलं आईवडिलांवर राग काढू शकत नाही. मग त्याला त्याची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते आईवडिलांची. मग त्यांना विरोध करायचा म्हणून तो क्रिया रोखून धरतो आणि या ठिकाणी आईवडील त्याला जबरदस्ती करू शकत नाहीत. हळूहळू तो मोठा होतो, शिस्तीचा वडगाही संपतो, पण आपल्या आतड्यावरचं नैसर्गिक नियंत्रण तो हरवून बसतो. असंही बघण्यात आलं आहे की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते तेव्हा त्याची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजूस वृत्तीचे असतात त्यांच्यामध्ये मूळव्याधीची समस्या जास्त असते. नंबर 4 बघू, छोट्या गोष्टीवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते. त्याचे परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतात. नंबर 5 बघू आपण, डोकेदुखी. आजकाल बहुतांश भगिनीला झंडूबामशिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं? या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं, याने माझं डोकं खूप खाल्लं, आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही. निरंतर नकळत असं बोलत राहिल्याने अज्ञ मनामध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये संदेश पोहोचतो की माझ्या डोक्याला दुखायचं आहे आणि मायग्रेनचा त्रास चालू होतो. मायग्रेनचा त्रास चालू होऊन जातो आणि डोकेदुखीची अजूनही काही कारणे आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी अप्रिय घटना घडलेली असते, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा उघडण्याचा स्वभाव असेच डोकेदुखी सुरू करतो. तेव्हा असे अनुभव इष्ट, कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास आणखीन वाढतो. तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावी. नंबर 6 बघू आपण, पाठदुखी आणि कंबरदुखी. एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकून गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास होतो. सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो. चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो. आता सर्वात महत्त्वाचे, यावर उपाय काय आहे? आपापले औषधोपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ निपटून काढायचे असतील तर स्वयंसूचना, स्वतःच्या स्वतःला सूचना देणे हा यावरचा एकमेव उपाय आहे. जसे की डोकेदुखीचे उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ, आपल्या अंतर्मनाला दिवसातून 3 वेळा 10 मिनिट सकाळ, दुपार, संध्याकाळ सूचना द्या.
आता माझं डोकं एकदम शांत हलकं हलकं झालं आहे. ते अजिबात डोकं दुखत नाही. आता ते अजून शिथिल आणि हलकं झालं आहे आणि डोकेदुखी हळूहळू गायब होईल. आणि निरंतर सातत्याने हे काही दिवस 21 दिवस तरी करा. प्रत्येक रोगासाठी अशा सूचना तयार करून त्या अज्ञ सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचून रोगमुक्त होता येतं. ही अशी बरीचशी उदाहरणं आपण बघितलेली आहेत. स्वयंसूचना स्वयंसूचना ह्या ईश्वर कृपेने माझी प्रकृती दिवसेदिवस अधिक सुदृढ आणि कार्यक्षम होत आहे. यासाठी मी अंतर्मनाचे खूप खूप आभार मानतो. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक रक्तवाहिन्या, प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडाचा जोर, प्रत्येक व्यवस्था, प्रत्येक ग्रंथी दिवसेदिवस अधिकाधिक सुदृढ आणि कार्यक्षम होत आहे. यासाठी मी अंतर्मनाचे खूप खूप आभार मानतो. आणि माझं सर्व शरीर निरोगी आहे. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना सबकॉन्शियस माइंड 10 मिनिट जागं असतं. तेव्हा जर केलं तर आणखीन प्रभावी असेल. म्हणून सतत आपण सूचना देत राहायच्या, मी निरोगी आहे, निरोगी आहे. सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करून जगू नका. रोग बनून ते शरीराला पोखरतील. राग व्यक्त करा आणि मोकळे व्हा. इथे मला एक महापुरुषांचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्याक्षणी ते कागदावर लिहायचे आणि सविस्तर लिहून काढायचे. मनातले संपूर्ण भाव ओतून रिते व्हायचे आणि मग 2-4 दिवस कागद टेबलावर ठेवायचे आणि नंतर ते जाळून टाकायचे. यालाच आपण बर्निंग बाउल ॲक्टिव्हिटी म्हणतो. कोणाबद्दलही राग असेल, द्वेष असेल, जे काही असेल, खडाखडाखडा लिहून काढायचं आणि फाडून टाकायचं. अशा प्रकारे सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते आणि क्रोधाची भावना नाहीशी होते आणि आपल्याला हळूहळू मन हलकं होत जातं. तर धन्यवाद.